दादा तू नुकताच सत्यशोधक मूवी बघितलेली आहे, Yes. काय सांगशील लोकांना? हो, आज मी सत्यशोधक मूवी बघितले आणि या स्क्रीनिंग मागे माझी 10 दिवसाची मेहनत होती आणि मी सांगतोय की ज्या गोष्टी मला प्रत्यक्षात माहिती नव्हत्या त्या गोष्टी मी नवीन बोधीतून घेतल्या आणि मी माझ्या मित्रांना पण सांगेल की तुम्ही तुमच्या फॅमिलीला इथे घेऊन या आणि त्यांना काही नवीन दाखवा. जसे आपण आजकालच्या यूथ पुस्तकं वाचायला अवॉइड करतो, पण आपण पुस्तकं नाही वाचू शकत, पण एंटरटेनमेंट थ्रू आपण काही नवीन शिकू शकतो आणि हे एंटरटेनमेंट इज अ बेस्ट वे. आणि आपण तिथनं आपला जो इतिहास आहे, जो आपल्याला माहिती नाही, तो आपण तिथनं शिकू शकतो. आणि मी माझ्या तमाम मित्रांना माहिती करेल की ज्यांना लवजी साडवेबद्दल जाणीवच नाही, त्यांनी येऊन आणि लवजी साडव्यांचा जो ॲटिट्यूड आहे तो अनुभवला पाहिजे. जय भीम. तू आता सांगितलं की तू काही नवीन गोष्टी इथे शिकायला मिळाल्या तुला, तर त्या कोणत्या नवीन गोष्टी थोडं स्पेसिफिक करशील? हो, नवीन गोष्टी आहे. जसं की मला माहीतच नव्हतं की जेव्हा म्हणजे महात्मा फुलेंना पॅरालायसिस मारतो आणि पॅरालायसिस मारल्यानंतर पण त्यांनी लिहिण्याला जो त्यांचा विद्रोही लिखाण आहे त्यांनी लिखाणाला थांबवलं नाही आहे. ते 10व्या हाताने सुद्धा लिहितात आणि हे काही नवीन गोष्ट होती जे मी ह्या चित्रपटामार्फत शिकलेलो आहे आणि हेच मी जाऊन माझ्या घरच्यांना किंवा माझ्या मित्रांना मी सांगेल आणि त्यांना मी विनंती करेल की तुम्ही सहकुटुंब इथे हा सत्यशोधक मूवी बघायला यायला पाहिजे.